काल काय काय झालेलं आहे? हा, योनी. योनी म्हणजे जन्माचं स्थान, उत्पत्ती स्थान. त्यापैकी आपण आता फक्त हात वर करा, है ना. त्यापैकी पहिल्यांदा योनीचे दोन भेद बघितले. दोन भेद कुठले? दोन भेद कुठले योनीचे? हा, गुण योनी, बरोबर. आकृती योनीचे तीन भेद. अरे यार, कॉमन नको मला. हात हात वर करा. काय नाही, पाठ आहे तेवढं फक्त सांगा की. खाली बघून तर काय, पाठशाळेतलं पोरगं बी सांगते खाली बघून. कळलं का? तुमचा पाठ किती आहे तेवढं सांगा, बाकीचं मला नको. नाही तर मग करा पाठ. मी म्हणलं ना, आपल्याला आत्ताच पाठ झालं पाहिजे असं ह्या रूपानं ग्रहण करायचं असतं. कळलं का? आत्ताच का पाठ होत नाही म्हणजे तर तुमचं क्षयोक्षम वाढेल. हां, कोण सांगणार आहे शंकावरती? हां सांगा. तीन, बरोबर. शंखावर्त योनी म्हणजे अहो जरा तुम्ही काय अभ्यास करून आला मला बघू तर दे की. काहीतच अभ्यास करताय. हां हां सांग मम्मी. हां, म्हणजे तिथं कोणी सुद्धा जीव उत्पन्न होत नाही. शंखावर्त झालं. दुसरं कूर्मोन्न. शंख आवर्त. आवर्त म्हणजे गोल, शंखासारखं गोल 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 गोल, आहे का? कूर्मोन्नत कोण सांगते? हां साधना काकी. हां, मग पाठ कशी असते? उंच उंच. कूर्म उन्नत. उन्नत समजतंय का तुम्हाला? शब्दामध्ये बघा की जरा. काल सगळं घटवलेलं आहे का नाही? आहे ना. कासवाची पाठ कशी उंच आहे का नाही, तशा प्रकारचा डोम आकार जो योनीचा आहे. कळलं का? तर तो काय सांगितला? कूर्मोन्नत. तिथं कोण जन्मत आहे? फोडा, सगळे फोडा. काय वाईट सवय लागली कोणास ठाऊक. मी म्हणलं ना, खाली बघून पाठ. ॲक्च्युली आमच्या ट्युशनमधले सर असं म्हणायचे, पण तुम्ही तसा शब्द वापरला नाही. खाली बघून शेंबडं पोरगं बी सांगते म्हणायचे, आहे ना. आता मी शेंबडं, मी आपलं म्हणलं पाठशाळेतला पोरगं. खाली बघून काय करायचं आहे मला? मग मला येत नाही काय? तुमच्या डोक्यामध्ये किती आहे त्यांनी फक्त सांगा म्हणतो. तर आता काय करतात? हळूच खाली बघतात, मग हातवर करतात. असं करू नका. अभ्यास करून आल्याने यांचा उपयोग असतो. हां, काय सांगितलं मग? कोण कोण जन्मतं तिथं? तीर्थंकर, चक्रवर्ती, अर्धचक्रवर्ती आणि अर्धचक्रवर्ती म्हणजे नारायण, आहे ना, आणि बलभद्र आदी महापुरुष. ठीक आहे. आता त्यानंतर पुढं वंशपत्र. वंशपत्र योनी कशी असते? शब्द सांगते. हात वर करा, हात वर करा. 2 3. हां का? हां सांगा. बांबूच्या पाना समान, बरोबर आहे का नाही. मग तिथं कोण जन्मतात? बाकीचे सर्व जीव. हे आकार योनी बघितले आपण. आता पुढं काय बघायचे? गुणयोनी. गुणयोनी सांगितलं किती प्रकारची? 9. कोण सांगतात 9 भेद? 9 भेद कोण सांगा? हात वर करा. फक्त हात वर करायचं, बाकी काय नको. हां स्नेहा की. हां नाही हा असा हात वर केला मग बरं. साधना काही सांगा. हां 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 संवृत्त, विवृत्त आणि संवृत्त विवृत्त. संवृत्त म्हणजे बाकी तर सगळ्यांना कळतं ना. सचित्त म्हणजे चेतना सहित. अचित्त म्हणजे समजते तुम्हाला. शीत उष्ण कळतं का नाही? गरम थंड आहे योनी. कळलं ना? गुणयोनी चालली आहे. आणि मग पुढं सांगितलं संवृत्त विवृत्त म्हणजे झाकलेली आणि उघडी. विवृत्त म्हणजे उघडी. संवृत्त म्हणजे झाकलेली. हो काय म्हणताय? संवृत्त म्हणजे झाकलेली आणि विवृत्त म्हणजे उघडी. ठीक आहे ना. थोडं हे तरपर्यंत झालं. आता त्यानंतर मग पुढं सांगितलं आपण जन्माचे प्रकार, आहे ना. फळ्यावर आहेत, आहे ना. मला अपेक्षा आहे पुरुषांकडून जन्माचे कुठले 3 प्रकार? हात वर, हात वर, हात वर, हात वर, हात वर. हां सुरेश भैया. उपपाद, समूर्छन, बरोबर. गर्भाचे परत 3 भेद. नितीन काका. पोत. हां पोत. पोता याद रखने का, है ना. पोत. ठीक आहे ना. झालं का 3?
ओके. आता त्यानंतर काय सांगितलं, गर्भज म्हणजे काय? हां, माता पिताच्या रजवीर्याने उत्पन्न होतात ते गर्भज. बरोबर. पटपट पटपट उत्तर द्या ना सगळे. हे येणाऱ्या शास्त्रात थोडं सारखं म्हणून हे पक्का करायला लागलोय मी. मला बाकी काय उद्देश नाही आहे, कारण हे येते सगळे शब्द है ना. गर्भज. ठीक आहे. त्यानंतर उपपाद. अरे वा वा वा. मला कसं कळणार आहे तुम्ही काय बरोबर सांगताय का ते पण कळत नाही माहिती आहे का. हां, असे कोण? देव आणि नारकी. ठीक आहे. पुढं त्यानंतर मी सांगितलं होतं देव जे आहेत उपपाद काय होतात सांगितलं आहेत, कशावर उत्पन्न होतात आणि नारकी कशा उत्पन्न होतात काल सांगितलं होतं. हां स्नेहागी. हां, उपपाद शय्येवर उत्पन्न होतात. बरोबर. बिळातून वर्ण काय होतात? खाली पडतात. कशावर पडतात? डोक्यावर पडतात. सांगितलं होतं का नाही. आणि मग पुढं काय घेतात? बॉलसारखे टप्पे घेतात, उसळतात. समजलं का नाही. असं सगळं सांगितलं होतं. ठीक आहे. समूर्छन. हात वर. आता हात वर करा नाही तर मग मी तुमचे पाय वर करा, म्हणजे उभा करणार. हात वर करा म्हणतोय तर. हा बरोबर. वातावरण ॲटमॉस्फिअरनं जे काय होतात उत्पन्न होतात आहे का नाही. मग तिथं लक्षण काय केलं तर सगळीकडनं परमाणू ग्रहण करून आंतरमुहूर्तामध्ये ज्यांच्या शरीराची रचना होती ते कोण सगळे आहेत? समूर्छन. ठीक आहे ना. पुढं गर्भाचे 3 भेद केलते. 3 भेद कुठले? जरायुज, अंडज आणि पोत. जरायुज कशाला म्हणलं? हां हां, मी वाचून यायचं राहिलं. हां ना. जर म्हणजे काय फक्त शब्द राहिला ते. जेर 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 म्हणजे काय? हां, आवरण म्हणतात त्यांनी आणि मी म्हणतोय की ते नाळ आहे, नाळ. पण ते आता जेर शब्दाचा अर्थ कळल्याशिवाय मला आता लक्षात येणार नाही आहे ना. तर त्याने काय आहेत जे लिप्त आहेत ते कोण आहेत? जरायुज. उदाहरण हात वर करा जरायुजचं. हां, मनुष्य, गाय, हत्ती इत्यादी. ठीक आहे. त्यानंतर पुढं अंडज. सोपं आहे की. अंड्यातनं उत्पन्न होणारे कोण प्राणी? हां, परीक्षेत द्यायचीच उत्तरं ही सगळी. पुरुषांना वाटेल आम्हाला काय टेन्शन नाही असं समजू नका आहे ना. परीक्षा द्यायच लावणार, सगळ्याला परीक्षा द्यायला लावणार. म्हणलं तर ना मी कंपल्सरी जे स्वाध्याय येतात त्यांना सगळ्यांना परीक्षा द्यायला लावणार आहे ना. फक्त घरी एवढंच आहे ना. पोत आहे ना. हां, आवरण. बरोबर. आवरणाने रहित असतात आणि जन्मल्या काय होतात? चालायला लागतात. उदाहरण सिंह, नेवला म्हणजे मुंगूस वगैरे. समजलं ना. हे सगळे जन्माचे काय बघितले आपण? प्रकार बघितले. आता पुढचं पेज बघा. ठीक आहे ना. ज्यांचं पाठ नाही तरी पाठ करा परत पुरुषांसाठी. म्हणा एकदा सगळे बर. जन्माचे मूळ 3 भेद कुठले? गर्भज, उपपाद, समूर्छन. गर्भ, उपपाद, समूर्छन. कळलं का नाही? लक्षात येतंय? गर्भात उत्पन्न होणारे आहे ना. उपपाद देवनारकी आहे का नाही. त्यानंतर समूर्छन ॲटमॉस्फिअरनं उत्पन्न. हे 3 भेद तर लक्षात ठेवाच ठेवा. हे सारखे पुढं येणार आहेत. गर्भ, उपपाद आणि समूर्छन हा शब्द येणारच. ठीक आहे. आणि पुढचं तर काय ठीक आहे. जरायुज, अंडज आणि पोत आहे ना. त्याचं काय एवढं नसतं. पण हे 3 भेद तर लक्षात ठेवा. शास्त्रासारखे येतात. चला पुढं. आता कुठल्या योनीमध्ये कोण कोण जीव जन्म घेतात हे आता आपल्याला बघायचं आहे ना. पुढचं बघा आता आहे ना. आहे का सगळ्या पुढं मोबाईल किंवा वही किंवा काय सांगितलं होतं पुस्तक काय तर ठेवा पुढं. हां, आता देव आणि नारकी बघून सांगा आहे ना. देव आणि नारकी हे सांगितलं काय आहे. ह्यांची कुठली योनी सांगितलं? अचित्त. कळलं का? देव आणि नारकी यांची अचित्त योनी. पुढं गर्भज मनुष्य आणि तिर्यांचे जे आहेत त्यांची
सचित्ता चित्त, कळतं का नाही, म्हणजे मिक्सवाली. समूर्छन मनुष्य आणि पंचेंद्रिय तिर्यंच, विकलेंद्रिय, अजून एकेंद्रिय, त्यामधले सगळे झाले. एकेंद्रियामधले काय आहेत, साधारण वनस्पती सोडली तर बाकी सगळे जे आहेत त्यांची अचित्त आणि मिश्र अशा 2 प्रकारच्या योनी सांगितल्या. कळतं का. अचित्त म्हणजे चेतनेनं रहित, कळतंय ना. आत्ता झाले सगळं तुम्हाला, आता मला काय सांगायला होतं. मिश्र म्हणजे मिक्स, सचित्त अचित्त असं मिक्स, कळलं का. आणि साधारण वनस्पती यांची कुठली योनी आहे, सचित्त. दिसला ना सगळ्यांना तिथं. पुढं आता त्यानंतर ह्यात सांगतात काय, देवनी नारकींची कशी आहे, शीत आणि उष्ण, मिक्स नाही आहे. शीत तर असेल नाही तर उष्णता, कारण आपण बघितलेलं आहे पहिल्या नरकापासून 5व्या नरकाच्या 3/4 पर्यंत काय आहे सांगितलं, उष्णता आहे ना. आणि 1/4 पासून 1/4 का 1/3 काय तर आहे, तिथून 6व्या आणि 7व्या नरकाचं काय आहे, शीत. कळलं का नाही. तर तिथं जशी थंडी वाजते तेवढं शीत आणि उष्ण 2च बरं का. त्यानंतर बाकीचे जे गर्भज मनुष्य तिर्यंच, समूर्छन मनुष्य तिर्यंच, विकलेंद्रिय आणि एकेंद्रियामध्ये पृथ्वी वायू प्रत्येक वनस्पती, ह्यांचे किती सांगितले, 3 प्रकार. 3 प्रकार म्हणजे शीत पण आहे, उष्ण पण आहे आणि शीतोष्ण. समजतंय ना. लक्षात ठेवायची काही गरज नाही, फक्त आपलं समजून घ्या. मी काही विचारणार नाही असलं, फक्त समजून घ्या. कळलं का नाही, समजतंय का नाही हा विषय. पुढं अग्निजीवांची कशी असणार, अग्नी कशी असते, उष्णच, जल शीतच, आणि साधारण वनस्पती यांची 3 प्रकार. कळलं का नाही. साधारण वनस्पती कशाला म्हणायचं, निगोधी जीवांना काय म्हणायचं. विसरू नका, गडबड करचाल नाही तर. पुढं आता सांगितलं देव आणि नरके यांची काय सांगितली, कशी आहे योनी, समृत म्हणजे झाकलेली, कळत नाही ते, कळलं का नाही. पुढं गर्भज मनुष्य आणि तिर्यंचांची संवृत्त विवृत्त दोन्ही है, मी मिक्सवाली आहे ना. दोन्ही म्हणण्यापेक्षा मिक्सच आहे, एकच आहे मिक्सवाली. पुढं समूर्छन मनुष्य आणि पंचेंद्रिय तिर्यंच, हे जे समूर्छन आहेत ना सगळे, समूर्छन मनुष्य, समूर्छन पंचेंद्रिय तिर्यंच, यांची काय सांगितली, विवृत्त आहे. समूर्छन मनुष्यांचं काय असतं वर्णन, समूर्छन मनुष्य ते एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करतात, ते समोर. समजलं का नाही, लब्ध पर्याप्त काय तो. पुढं एकेंद्रियापासून सगळेच एकेंद्रिय कशी आहे सांगितली, संवृत आहे. इथंपर्यंत झालं, समजलं का. पुढं आता योनीचे 9 भेद कुठले आपण बघितले होते सामान्य रूपान, आत्ता कुठले, सचित्त अचित्त मिश्र, शीत उष्ण मिश्र, समृत विवृत मिश्र. कळलं, मिश्र म्हणजे समजून घ्या कुठलं मिश्र आहे. हे सामान्य 9 बघितले होते का नाही. आता विशेष रूपानं सांगितलं 84 लाख. आपण म्हणतो ना 12 भावनेमध्ये, 184 योनी माझी जीव घेऊनी वेश. कळलं का. 184 योनी, माझी म्हणजे काय, मध्ये, माझी म्हणजे माझं नाही चाललं, तिथं माझी शब्दाचा अर्थ मध्ये आहे. कळलं का. हां, तर मग अशा प्रकारे सांगितलं. एकेंद्रिय बघा आता तिथं आहे ना, एकेंद्रियाचे कुठले भेद बघितलेत, नित्य निगोद, इतर निगोद, पृथ्वी जल अग्नी आणि वायू. किती झाले 6 झाले का नाही. ह्या प्रत्येकी 6चे काय आहेत, 7 लाख भेद आहे, योनी आहेत प्रत्येकी. कळलं का. त्यामुळे 6 7 42 लाख. दिसलं का सगळ्यांना, का फळावर लिहू दे, मला नाही वाटत. तुम्हाला सांगितलं मी तसं, काल सांगितलं होतं, मोबाईल घेऊन या, वहीत लिहून या, नाहीतर पुस्तक समोर ठेवा, आहे ना. पुढं
प्रत्येक वनस्पतींचे किती बोला की कॉमन बोला 10 लाख. विकलेंद्रिय म्हणजे 2 इंद्रिय 3 इंद्रिय चतुरेंद्रिय आहे ना, यांचे प्रत्येकी 2-2 लाख. म्हणजे एकूण किती झाले विकलेंद्रियाचे 6 लाख. पंचेंद्रिय तिर्यंच यांचे किती 4 लाख. नारकींचे 4 लाख. देवांचे लक्षात राहा सोपं आहे. मनुष्यांचे असे एकूण किती झाले झाले का? सोपं आहे ना. काय डोकं चालवायचं नाही, मोजायचं नाही, गणित करायचं नाही, फक्त बघून बोलायचं. 84 लाख योनी. समजले का? आहे ना. तसं लक्षात ठेवण्यासारखं आहे, काय अवघड नाही आहे माझ्या विचारानं आहे ना. 42 10 आणि 6 आणि 4 6 आणि 4 10 परत होते 10 10 20 आहे ना. एकेंद्रियांचे किती सांगितले 62. एकेंद्रिय तिर्यंचे एकेंद्रिय म्हणतो तिर्यंच्यांचे 62 लाख. नारकींचे 4 लाख. देवांचे 4 लाख आणि मनुष्यांचे 14 लाख. असे योनीचे भेद आपण बघितलेले आहेत. चला आता सांगितलं होतं 19 भेद पाठ करून या सांगितलं होतं का नाही? हां, सगळ्यांना होणार नाही मला माहिती आहे, त्यामुळे मी कोणा सगळ्यांना कंपल्सरी करत पण नाही. परंतु ज्यांना जमलेलं आहे त्यांनी हात वर करा बरं. 19 भेद सांगू शकतील. 19 भेद 1 2 3 4 5 आणि इकडे 6 झाले का? चला आता माझे बघतो, खाली बघायचं नाही सांगतोय, चुकून पण खाली बघायचं नाही. आता 6 जण कोण आहेत मला कळलेलं आहे, कळलं का? आता 6 जणांना विचारतो, बाकीच्या खाली बघा. झाले का? 19 भेद पाठ आहेत का? वाह, चांगलं की राव आहे का? पुरुषामध्ये निशान भाईंनी पाठ केलं आहे, चांगलं, बेस्ट, बरं वाटलं आहे ना. असे पाठ पाहिजेत, बरं वाटलं. आता जरा थोडंसं काय आमची कॉलर टाईट होती माहिती आहे, कॉलर नाही आहे, जरा थोडंसं जरा बरं वाटलं. ठीक आहे, असे पाठ करायचेच, कळलं का? ठीक आहे, आता विचारतो बरं का. 6-7 जण झालेत, फक्त त्यांनाच विचारणार, बाकीच्यांनी आता तोंड फोडायचं नाही, बाकीच्यांनी खाली बघायचं आहे ना. अजिबात म्हणजे मध्ये फोडायचं नाही, हळूच बोलायचं नाही. असं हळू बोललं की ज्ञानावर कर्म बांधलं जातं. आत्ता सांगतोय आहे ना. आपलं पाठ नाही तर समजा दुसरा अडखळला तरीसुद्धा मी आहे, काळजी करायचं नाही आहे ना. आणि ज्यांचं नसेल त्यांनी फळ्यावर बघू शकता, फक्त फळ्यावर बघून फोडायचं नाही सांगतोय. प्रामाणिक प्रामाणिक उत्तर द्यायचं आहे ना. तर आता पहिल्यांदा सुरुवात निशांत भैया. एक जीव कुठला? एक संख्यावाला जीवच. ठीक आहे. 2 थांबा निशांत, आता नाही, आता रे सगळे 19 पाठ पाहिजे म्हणलं तर नाही. हां, त्रस आणि स्थावर. ठीक आहे. 3 बेस्ट. वाह, छान, बरं वाटलं. एकेंद्रिय विकलेंद्रिय सकलेंद्रिय. आता निशांत भाईची बायको हां रुपाली काकी सांगा. 4 वा, चांगलं. 5 तुम्ही सांगायचं आहे. हां, कुठले? आणि 6 हां, तसं काय घेतलं नाही. त्याच्या पाठीमागं कारण असं आहे की आपल्याला परत काय करायचं आहे, हे 5 स्थावर करत ना, हे ह्यांनाच कंटिन्यू करत ह्यांचे भेद करत जायचे त्रसांचे. तसं जर केलं तर मग परत 5 स्थावर हे करतात नाही, हे कॉमन आहेत नाही बघा की 5 स्थावर कॉमन करेल तसं. छान. तर अशा प्रकारे 6 षटकाय जीव कळले का नाही? 6 कोण? 5 स्थावर आणि 1 त्रस. ठीक आहे. आता पुढं विचारतो आता काय हात वर करू नका, मला माहिती आहे 6 जण कोण आहेत ते, कळलं का नाही? फक्त मी हळूहळू विचारणार आहे ना. 6 झालं. आता त्यानंतर सेजल 7 हां हां 7 झाले. 8 तू सांग. हां, छान. 9 आणि सकलेंद्रिय. छान, मस्त. पुढं 10 ओके 10. ठीक आहे. 11 कशाचे ते सांगा.
नाही, असू द्या असू द्या असू द्या. हां, 5 स्थावर, हां असे 10 झाले. हां, त्रस, ठीक आहे 11. हां ना, असे 11 झाले. आता त्यानंतर अजून कोण हात होता? हां, सोनाली काकी 12. तिकडे बघू नका, उत्तर नाही बघायचं. हां 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 हां, सकलेंद्रिय काय झाले? 12 झाले. हां सांगा. हां बरोबर, बस थांबा. आता 13. अजून कोण हातवर होता बरं? हां नम्रता की तुमचा होता का हातवर? बरं ठीक आहे सांगा. हां 13. हां 10 स्थावर कुठले? 5 स्थावर गुणिले बादर सूक्ष्म, बरोबर. हां हां 13. हां किती झाले असे? मी 13 विचारतोय. 13 झाले काय? बरं ठीक आहे 14. ठीक आहे 14. ओके ठीक आहे, माझं चुकलं. हां 15. आता 15. हां तुम्ही सांगा. हां हां कुठले? हां हां असंज्ञ. असे किती झाले? 15. बस. अजून तुम्ही एक राहिला आहे ना? अजून कोण राहिले तो का? कोण राहिले? तुम्ही एक होता का? ठीक आहे विचारतो. हां 15. हां सांगा. हां 16. हां एकेंद्रियाचे हां हां असे किती झाले? सायदुने 12 झाले. 12 ठीक आहे. हां हां 13 झाला. हां हां 12 आणि हां हां म्हणजे 12 विकलेंद्रियाचा 1 हां 13 झाला का नाही? प्रत्येक सॉरी ठीक आहे प्रत्येक विकलेंद्रिय आणि संज्ञ असंज्ञ असे किती झाले? 16. आता 17 सांगा तुम्हीच. हां हां ओके हे काय झाले? 17. आता 18. हां हां कुठले कुठले बरं सांगा. नित्य निकोद आणि हां असे 6. 6 दुने 12. हां 13. हां कुठले? बरोबर. हां हां आणि पुढं काय? नाही सकलेंद्रियच. हे झाले 18. हां किती झाले? 12 आणि पुढं 13 14 15 16 17. हां आणि 18 करायचे असेल तर हां 18 असेल तर संज्ञ आणि हां संज्ञ आणि असंज्ञ असे मिळून काय झाले? 18. बरोबर ठीक आहे. हां 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 बरोबर. हां बरोबर बरोबर असे 19 काय झाले? भेद झाले. अजून कोण राहिले का? झाले ना सगळे? हातवर केले सगळे झाले ना? अजून कोण राहिले काय? नाही ना? नाही मी परत विचारणार आहे म्हणून विचारतोय. हां ना झालं का? हां मग सांग 19 भेद मम्मी. हां 19 भेद सांग. 19 हां 19. हां हे नाही हे फक्त 19.
हां शेवटचा. असे किती झाले? असे 6 झाले. पहिल्यांदा अगोदर ते सांगायचं पृथ्वी जल अग्नी वायू आहे ना, त्यानंतर इतर निगोत आणि नित्य निगोत, असे 6 दुने 12 असं सांगायला पाहिजे. हां हां सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित 13-14 झाले एकेंद्रियाचे. हां हां असे 14 आणि 3 17 झाले. हां असं बरोबर ठीक आहे. झाले ना सगळे बायका झाले ना. हां आता बाकीच्यांनी पाठ करा उद्याच्याला आहे ना. असं कुठलंही विचारलं तरी 1 ते 19 काय झालं पाहिजे सांगता आलं पाहिजे. समजलं का नाही? अशा प्रकारे आपण ते पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता हे 19 भेद झाले. आता पुढं सांगितलं काय 57 भेद कसे सांगितले ते आपण हात वर करा. हात वर करा नितीन काका. हां बरोबर छान मस्त आहे ना. 19 गुणिले 3 कळलं का नाही? पर्याप्तक लब्ध पर्याप्तक आणि निवृत्त पर्याप्तक असे 19 गुणिले 3 काय झाले 57. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय बघितलेलं आहे इथंपर्यंत हे जीव समास सगळे पाहिलेले आहेत. बाकी सगळे पाठ करा आता तुम्ही. हां आता मला फक्त काय घडवायचं आहे कुठल्या जीवा कुठलं जन्म वगैरे ते थोडंसे घटवणार आहे मी. आता हाईट तर नाही घेणार तेवढं फक्त बघायचं आहे आणि ती कुल संख्या. ठीक आहे. हे जे फोटो उद्याच्याला पाठवतो तुम्ही अभ्यास करून घ्या. सोपं आहे काय विषय अवघड नाही आहे ना. तर काय नाही तिथं काय सांगितलेलं आहे एकेंद्रिय आणि विकलेंद्रिय जे असतात ते नियमाने कसे असतात समूर्छनच असतात. हे नियम सांगायला लागलेत. एकेंद्रिय आणि विकलेंद्रिय कसे असतात समूर्छनच असतात. फक्त ते पर्याप्त आणि अपर्याप्त हे 2 भेद येतात. परंतु लब्ध पर्याप्त जे आहेत आहे ना आणि लब्ध पर्याप्त जे जीव आहेत ते सगळे काय सांगितले समूर्छनच असतात आणि अपर्याप्तच असतात. असे सगळे नियम आहेत ना ते सगळे नियम आता उद्याच्याला आपण बघू. आज होणार नाही. काय नाही सोपं आहे काय अवघड नाही आहे. देव आणि नारकी कसे असतात उपपादच आहेत आणि नियमाने पर्याप्तच असतात. कळलं का नाही? हे असे सगळे थोडे नियम आहेत ना ते नियम फक्त आपल्याला काय करायचे पाहायचे आहे. ते चार्ट केलं आहे बघा त्यांनी पुढच्या पानावर वगैरे. आणि कुठल्या जीवाला कुठला वेद असतो हे 1-2-3 गोष्टी फक्त बघायचे. बाकी मी ते काय हे नाही घेणार स्वामी आणि ते स्थान नाही घेणार. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे एक विकल्प आहे. दुसरं एक विचारला होता मागं पण प्रश्न आहे ना समवेग भवनमध्ये स्वाध्याय घ्यायचा आहे का सगळ्यांना विचारलं होतं का नाही? समवेग भवन स्वाध्याय जो आहे तो समवेग भवनमध्ये 4 दिवसांनी परत तिकडंच घ्यायला लागणार आहे. टी व्ही तिथंच येणार आहे. कळलं नाही? फक्त ते आत्ता घ्यायचं आहे का एवढंच फक्त विचारतो आहे आहे ना. तर मग आत्ता उद्यापासून उद्या परवा काय अनाऊन्स करतो तिथलं साफसफाई झाली की कारण तिथंच दाखवणार ना. ही फळा नाही आता फळा बंद होणार आहे. डिजिटल फळा येणार आहे. समजतं का नाही? तर मग ते तिथं होईल. ठीक आहे ना. 1-2 दिवसामध्ये तयार सांगतो मी तसं अनाऊन्स करतो ग्रुपवर मग तसं सांगतो. ठीक आहे. तोपर्यंत घेऊन दे का बरं फळ्यावर तोपर्यंत तिथं फळा नसेल कदाचित. ठीक आहे. मग ते डिजिटल बोर्ड लागला की तिथं घेऊ नाहीतर मग तिथं फळ्याची सोय करू. आहे ना बघू आता काहीतरी करू. तर अशा प्रकारे काय आहे हे आपण जीव समास बघितले. बाकी सगळं पक्का आहे ना सगळ्यांचं? काय सगळं पक्का आहे का नाही? 6 पर्याप्ती कोण सांगतं 6 पर्याप्तीची नावं हात वर करा. मी हळूच विचारणारे म्हणलो होतं का नाही? 6 पर्याप्त. हां सुनीता काकी मन पर्याय ओळीनं पाठ करायचं. छान बरोबर आहे ना. त्यापैकी लब्ध पर्याप्त कोणाला म्हणतात हात वर करा. हात वर करा. ह्या काकी रेश्मा काकी त्यांना लब्ध पर्याप्त म्हणजे ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली नाही होणार ही नाही त्यांना म्हणतात लब्ध पर्याप्त. ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली नाही पण पुढं होईल
त्यांना काय म्हणतात पुरुषांमध्ये? पुरुषांमध्ये कोण आहे का नाही? अशी गमतीशीर. हां नितीन काका बरोबर आहे ना. तुम्हीच तेवढे आहेत बघा आता पुरुषांमध्ये. असं करू नका, सांगितलं ना मी. काय अवघड करतात सगळे. चला, प्राण. एकूण प्राण किती? व्यवहार द्रव्य प्राण किती? हात वर करा. द्रव्य प्राण साधना काकी. छान. एकेंद्रिय जीवांना किती द्रव्य प्राण असतात? हात वर करा. हात वर. तो काय का फडते हात वर करा म्हणलं की असं करते ती. काय करायचं अवघडच असतं का नाही? आहे ना. मला कळतंय ना मागचं कोण कोण अभ्यास करतंय ते. आहे ना. सोपे सोपे प्रश्न आहेत. हां सांगा. कुठले कुठले? हां कुठलं? काय बल? हां हां अडखळायला नाही पाहिजे. आहे ना. असं अपेक्षा होती मला. ठीक आहे, समजलं का? लक्षात आलं? तर मग अशा प्रकारे हे 4 बघितले. पण एकेंद्रियाला कोण म्हणलं की एकेंद्रियाला 3 असतात, तर ते कुणाच्या अपेक्षेने? अपर्याप्त. नाही काय म्हणताय? अपर्याप्ताच्या अपेक्षेने. बुडलंय सगळं. मग कुठला प्राण सुटला? काय कसं सोडताय? श्वासोच्छ्वास. श्वासोच्छ्वास का नाहीये? श्वासोच्छ्वास पर्याप्ती पूर्ण झालेली नाही. हे सगळं असं घटवलेलं आहे. ठीक आहे बस. आहे ना. मी हळूच विचारणार आहे, सांगतोय. 14 गुणस्थान, 14 मार्गणस्थान, असं विसरायचं कामा नाही. कळलं का? मी आत्ता थोडंसंच मागं गेलो आहे. अजून मागं गेलो असतो तर मग कळते मला. आहे का नाही? तर मग अशा प्रकारे पक्क करायचं. हां आता मार्गणस्थानच आहे 2 दिवसांनी. 2 दिवसानंतर मार्गणस्थान सुरू होणार आहे. आहे ना. चला. हो, डोळे बंद करा. जाणा मी हा एक जीव आहे. जाणायचे आहे. एकाग्र व्हा. मी एकटाच जीव आहे. पूर्वीही एकटा होतो, आत्ताही एकटा आहे, पुढेही एकटाच असेल. मी हा शरीराने रहित मी हा परिवाराने रहित, परिग्रहाने रहित एकटा आहे. एकोहम परिग्रह रहितो हम. विसर्जन. नमो